गाडी बघितली ही जी मजा मस्ती केली तो करताना हीच मजा मस्ती केली सतत 24 तास करत असतात ते ऐकून मी देखील थोडं अश्लील झालं म्हणजे गान अश्लील झालं माझे शब्द हळूहळू अश्लीलतेकडे वळायला लागले हळूहळू मी कधीतरी शिव्या देईन असं मला वाटायला लागलं मी बघू शकता यांचे काय परिणाम होऊ शकतो पण ही खूप कमाल टीम आहे खूप एनर्जीमध्ये टीम आणि मला सांगायला की छान वाटते की आज बिजू मानेकडे बघताना गेल्या 10 वर्षामध्ये झालेला फरक मला असं वाटतं की त्यांनी माणसं कमवली खूप माणसं कमवली नुसता या फील्डमधली माणसं नाही तर मला असं वाटतं की पॉलिटिकल असतील जवळचे मित्र असतील सोशल वर्कर असतील सगळी माणसं आणि आज ही फिल्म होताना ते सगळेजण त्याच्या पाठीशी होते छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा सगळेजण धावून देतात हे बघून मला खूप छान वाटतं आणि या तिघांकडे बघितले की मला केदार आणि भरतची नेहमी आठवण येते मला असं वाटतं की ही मस्ती ही पुढची जनरेशनची मस्ती आहे मला असं वाटतं आणि ती मी खूप एन्जॉय केली मला या फिल्मचे पार्ट होता याचे मी आभार मानतो आणि तुम्ही सगळ्यांकडे सांभाळून घेतलं मी वेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स करणारा आहे वेगळ्या पद्धतीने विचार करणारा आहे पण ह्याही पद्धतीने मी विचार करू शकतो ते तुम्ही मला शिकवलं मला खूप छान वाटतं आणि मला सांगायला आनंद होतोय की गेल्या टीझर आल्यापासून गेल्या काही दिवसांमध्ये मला पुण्यामधून नाशिकमधून गोव्यामधून कोल्हापूरमधून खूप जणांचे फोन येऊ लागले की आम्हाला मामाच्या गोव्याला जावयाचा शूट मिळायचा याआधी कुठल्याही पिक्चरला मला असं कधीच कोणी फोन केला नाही हे मी प्रामाणिकपणे सांगतो पण या फिल्मसाठी लोक उत्सुक आहेत आणि यंगस्टर्स खूप उत्सुक आहेत आणि या लोकांनी खूप धमाल केली मी खूप एन्जॉय केलं